नमस्कार, नवमहाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी अनिकेत कांबळे. बारामतीत पवार कुटुंबातील फुटीनंतर पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक रंगणार असून पुन्हा एकदा बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी राजकीय लढत उभी राहिली आहे. गेल्या 25 ते 30 वर्षापासून बारामती नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एकहाती सत्ता होती. आता त्यांना नव्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. बारामती नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एकहाती सत्ता होती. त्यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेत सत्ता स्थिर राहिली. मात्र आता चित्र बदललेलं आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकीय विभक्तीनंतर पहिल्यांदाच बारामतीच्या मतदारांसमोर दोन पवार गट आमनेसामने येत आहेत. शरद पवार गटाकडून या निवडणुकीत योगेंद्र पवार यांची एंट्री जोरदार चर्चेत आहे. त्यांचा प्रचार, बारामतीचा सन्मान, पवार कुटुंबाची परंपरा या भावनिक धाग्यावर आधारित असेल असा अंदाज वर्तवला जात आहे. शरद पवारांचे वारस म्हणून योगेंद्र पवार यांना मतदारांचा कितपत प्रतिसाद मिळेल याकडे सर्वांचे लक्ष आहे. दुसरीकडे अजूनही अजित पवार गटाकडून अधिकृत उमेदवार निश्चित करण्यात आलेला नाही. मात्र स्थानिक पातळीवर अनेक नावे चर्चेत आहेत. बारामतीकरांमध्ये आता एकच चर्चा, नगराध्यक्ष कोण आणि सत्ता कुणाकडे जाणार. बारामतीच्या गल्ल्यांपासून चौकांपर्यंत राजकीय उलटापालटीचे समीकरण मांडले जात आहेत. कुटुंबातील फूट बारामतीच्या राजकारणात उलटापालट घडवेल का, हा महत्त्वाचा प्रश्न समोर येत आहे. राज्यभरातील राजकीय निरीक्षकांचंही या निवडणुकीकडे विशेष नजर आहे. कारण बारामती ही केवळ एक नगर परिषद नसून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना दिशा देणारा महत्त्वाचा घटक मानला जातो. आगामी काही दिवसात दोन्ही गट प्रचार यंत्रणा सज्ज करणार असून विकास, परंपरा, विश्वास आणि नेतृत्वाची ताकद यावरच बारामतीचा निकाल अवलंबून राहणार आहे. या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.